नमस्कार मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ। तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि जर तुम्ही नवे असाल तर स्पर्धा परीक्षा आणि शिक्षक भरतीच्या नियमित अपडेटसाठी आणि अभ्यासक्रमाच्या व्हिडिओसाठी चॅनलला प्रथम सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करायला विसरू नका। मित्रांनो, मी या आधीचा व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये म्हटलं होतं की TIT 2025 TAIT शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 5 जून 2025 ला झालेली आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे। आणि त्या व्हिडिओ टाकल्याच्या नंतर मला बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट आल्या। काही विद्यार्थ्यांनी काही पुरावे पाठवले, एव्हिडन्स पाठवले आणि त्याच्या मागची सत्यता आता आपल्याला नक्कीच तपासायची आहे। हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा। बघा, इथे मी टायटलच दिलेला आहे की पैसे द्या आणि मार्क्स घ्या, पैसे द्या आणि मार्क्स घ्या, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे। बघा, MSc परीक्षा परिषद पुणे। इथे महाराष्ट्रातील 2.5 लाख 2 लाख प्लस तमाम अभियोग्यता धारकांनी अतिशय मेहनत करून थर्ड टेट 2025 ही रात्रीचा दिवस करून दिलेली आहे। आणि इथे जर समजा जे लोक पैसेवाले आहेत, ज्यांचे संबंध आहे, ज्यांचे लागेबांधे आहे, त्या लोकांचं फावत असेल तर ही गोष्ट अतिशय चुकीची होत आहे। आणि म्हणूनच डायरेक्ट महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून इथे काळा बाजार होत आहे असं म्हणायला हरकत नाही, हे लक्षात घ्या। मित्रांनो, बघा, मला एक गोष्ट प्रकर्षाने म्हणायची आहे, ती म्हणजे कोणती तर TIT निकालाच्या संदर्भात। बघा, आपला TITचा निकाल आहे त्याच्या संदर्भात। बघा, पहिल्यांदा आपण जर बघतो म्हटलं तर त्यांनी सांगितलेलं आहे की जूनच्या शेवटी 5 जून 2025 ला परीक्षा संपली, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे। जूनच्या शेवटी निकाल लावतो अशा बातम्या, त्याच्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये निकाल लावतो अशा बातम्या, आणि त्याच्यानंतर मध्यंतरी तुम्हाला सर्वांना माहीत आहे की मुलाखतीची यादी लागली। मुलाखतीसाठी ज्या विद्यार्थ्यांना शाळा आल्या, अभियोग्यताधारकांना शाळा आल्या, तर त्यांना कुठेतरी टेट 3 ची सुद्धा अपेक्षा होती। त्याच्यात जर समजा चांगले मार्क्स मिळाले, चांगले गुण मिळाले तर आपण काय करूया की टेट 3 मध्ये आपलं नशीब आजमावून बघूया असं त्यांना वाटलं। पण असं होता कामा नये, म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आणि महाराष्ट्रातील तमाम संस्था चालक जे राजकारणी सुद्धा आहे यांच्या संयुक्त विद्यमाने हा निकाल पुढे जात आहे, हे लक्षात घ्या। आणि त्याच्यातही आता एक शंका घ्यायला जागा आहे आणि काही महत्त्वाचे पुरावे आहेत जे मी तुम्हाला सांगतोय व्हिडिओच्या शेवटी, लक्ष द्या। तर आता त्याच्यात एक अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी घडत आहे, मला सर्वांनी सांगा, आपण जर मिनिटभर बोलतो म्हटलं तर जे आपल्या देशातील सर्वोच्च आयोग, सर्वोच्च निवड प्राधिकरण, त्याचं नाव म्हणजे UPSC। बघा, केंद्रीय लोकसेवा आयोग। आणि आपल्या राज्याची जर गोष्ट करतो म्हटलं, आणि प्रत्येक राज्याला एक PSC आयोग असतो, पब्लिक सर्व्हिस कमिशन लोकसेवा आयोग। आणि महाराष्ट्राची जर गोष्ट केली तर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSC। मग आता मला सांगा, या ठिकाणी हे काय करतात? हे दोन्ही आयोग, तुम्ही प्रश्नपत्रिका तुमच्या सोबत नेऊ शकता, उत्तरपत्रिका त्याची शीट तुम्हाला मिळू शकते की तुम्ही उत्तर काय क्लिक केलेली आहे। आणि नंतरची गोष्ट अशी की उत्तर बदलून आली तर त्याची उत्तरांची की सुद्धा, उत्तर सूची सुद्धा तुम्हाला 2दा-3दा मिळते। आणि प्रत्येक मार्कावर तुम्ही सोडवलेल्या प्रश्नावर तुम्हाला काही समस्या असेल तर तुम्ही त्याचं ऑब्जेक्शन सुद्धा नोंदवू शकता। तर अशा प्रकारचा सिस्टम या UPSCने बनवून ठेवलेला आहे, MPSCने बनवून ठेवलेला आहे। मग मला एक गोष्ट तुमच्या समोर म्हणायची आहे, आणि TIT मध्ये सुद्धा तसंच व्हायचं। जेव्हा 2017ची पहिली TIT म्हणून आपण झाली, आता थर्ड टेट झालेली आहे, 2023ची दुसरी, 17ची पहिली, 23, आता 25ची तिसरी, ठीक आहे। मग मी मागच्या व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे 2017च्या TIT मध्ये सुद्धा आपण आपली एंड एक्झाम केल्याबरोबर आपल्याला किती मार्क्स मिळाले ते तेव्हाच्या तेव्हा दाखवल्या जायचं। आणि कोणतंही छोटंसं पोर्टल का असेना, आता आपलं अकॅडमीचं ॲप आहे राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ, आणि त्याच्यामध्ये
म्हणजे लाखो विद्यार्थ्यांनी डाउनलोड केलेला आहे, हजारो विद्यार्थ्यांनी ॲडमिशन केलेले आहे आणि त्यांना सुद्धा एखादा ऑनलाईन टेस्ट पेपर जर सोडवायचा असेल तर एंड एक्झाम केल्याच्या नंतर चूक किती, बरोबर किती, तुम्हाला मार्क्स किती मिळाले, हा सिस्टम एका छोट्याशा ॲपमध्ये सुद्धा तयार आहे. आणि इकडे ई महापरीक्षा पोर्टल लक्षात घ्या, जे पूर्वी होतं त्यांनी सुद्धा त्या गोष्टी आपल्याला अवेलेबल करून दिलेल्या होत्या. मग मला सांगा की ह्या पवित्र पोर्टलच्या मार्फत जी शिक्षक भरती राबवली जाते, जी IBPSने राबवली, त्यांना 2017 सारखे मार्क्स तेव्हाच्या तेव्हाच का दाखवता आले नाही? बरं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सेकंड डेटला सुद्धा IBPSने परीक्षा घेतली, तेव्हा सुद्धा हे मार्क्स आपल्याला दाखवले नाही. तुमचं नॉर्मलायझेशन झालं का हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला समजलं नाही. पण का? हरकत काय आहे? तुमचे रॉ मार्क्स तुम्हाला किती पडले बघा, तुमचा रॉ स्कोर किती होता, रॉ मार्क्स किती होते, तर हे मार्क्स तुम्हाला कळणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन झालं की नाही झालं ह्याची सुद्धा उत्तरं सेकंड टेटच्या विद्यार्थ्यांकडे नाही आहे, हे लक्षात घ्या. आणि आता थर्ड टेटमध्ये खरोखरच नॉर्मलायझेशन होईल की होणार नाही हे सुद्धा आम्हाला माहीत नाही. आम्हाला नेमके रॉ मार्क्स किती पडले होते हेही माहीत नाही. ना आमच्याकडे प्रश्नपत्रिका आहे, ना आमच्याकडे उत्तरपत्रिका आहे, ना आम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकत. मला सांगा, ही प्रचंड दादागिरी त्या IBPSची आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आणि महाराष्ट्र सरकार शिक्षक भरतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. लक्षात घ्या. म्हणून ही दादागिरी खरोखरच अशा प्रकारची होऊ नये, हा एक महत्त्वाचा मुद्दा. आणि अलीकडे एक विद्यार्थ्यांचा सूर, बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला फोन आले, कॉल आले, मेसेजेस आले, विचारलं त्याने काय म्हटलं की सर निकाल कधी लागेल, निकाल कधी लागेल. मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. तर मी त्या प्रोसेसमध्ये आणखी काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आणि मागचा जो व्हिडिओ मी टाकला तर त्या व्हिडिओनंतर काही विद्यार्थ्यांनी गोटातून आणि बऱ्याच प्रकारे म्हणजे विद्यार्थ्यांनी एक आपण जी माहिती उघड करू शकत नाही अशी पण माहिती आपल्यापर्यंत दिलेली आहे. त्याच्यासाठी खास करून हा मी व्हिडिओ बनवत आहोत. जसं तुम्हाला सांगितलं आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा सर काय होऊन राहिला, काळा बाजार होत आहे आणि खरोखर तशा आशयाचा एक आपल्याकडे ऑडिओ कॉल रेकॉर्ड अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमध्ये कार्यरत अधिकारी विद्यार्थ्याशी बोलतो की कशा प्रकारे प्रोसिजर राहील. ॲक्च्युअल हा विद्यार्थी त्या ठिकाणी कशासाठी गेलेला आहे तेही सांगतो की निकालाची चौकशी करण्यासाठी हा विद्यार्थी त्या ठिकाणी गेलेला आहे. आणि त्या निकालाच्या चौकशीमध्ये विद्यार्थ्याने तिथला माहोल बघितला आणि तिथे काही होतंय का असा सुद्धा प्रयत्न केलेला आहे, हे लक्षात घ्या. तर तिथे फक्त निकालाची चौकशी करण्यासाठी एकच विद्यार्थी गेलेला नाही आहे, लक्षात घ्या. तर एकापेक्षा जास्त विद्यार्थी आपले बरेच अभियोगिताधारक बांधव आहे, पुण्याच्या परिसरात आहे. मग महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या ऑफिसच्या आजूबाजूला राहणारे असतील किंवा त्या ऑफिसमधून त्या मार्गाने जाणारे असतील तर असे बरेच बांधव त्या ठिकाणी जाऊन प्रामाणिक प्रयत्न करत आहे. त्यांना विचारत आहे की हा TRDचा निकाल केव्हा लागेल. पण त्याच्यातून आपल्याला असं निदर्शनास येत आहे की हे लोक सेटिंग करण्यासाठी सुद्धा पॉझिटिव्ह आहेत, हे लक्षात घ्या. आणि आतापर्यंत शिक्षण विभागामध्ये, शिक्षण आयुक्तालयामध्ये आणि त्याच्यानंतर अलीकडे या खाजगी शिक्षण संस्थांच्या भरतीमध्ये सुद्धा शेकडो ठिकाणी, हजारो ठिकाणी भ्रष्टाचार झालेले आहे आणि वारंवार ते उघडकीस येत आहे. TETचे घोटाळे तर किती गाजलेले आहे हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे. मग हेच भ्रष्टाचाराची कीड आता कुठे आलेली आहे सांगा, या TIT एक्झाममध्ये सुद्धा येत आहे. आणि म्हणून हा निकाल लांबवला जात आहे. आणि तशा आशयाचे काही आपल्याकडे कॉल रेकॉर्डिंग आणि विद्यार्थ्यांची मनोगत आपल्यापर्यंत आलेली आहे. म्हणून मित्रांनो, हा निकाल जो आहे आणखी जास्त लांबता कामा नये, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि तो तात्काळ लागावा यासाठी आपल्याला वेळ पडल्यास आंदोलन, ट्विटर वॉर म्हणा, मेलची मोहीम म्हणा, ह्या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे. बघा, मागच्या काही दिवसापर्यंत बरेच लोक सांगतात, काही लोक व्हिडिओला कमेंट करतील की असं काहीच नाही आहे सर. ते मान्य करू आपण, असं काहीच नाही आहे, नो प्रॉब्लेम, आम्हाला हरकतच नाही, असं काहीच नाही तर नसावं सुद्धा, बरोबर आहे. पण जेव्हा अशा गोष्टी आपल्या समोर येतात आणि मग ह्याही गोष्टी आहे ना कोणत्या की तुम्ही एकतर आम्हाला रॉ स्कोर दाखवलेला नाही आहे, त्याच्यानंतर कोणाचं नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क्स वाढले, किती कमी झाले ह्या गोष्टी दाखवलेल्या नाही आहे, किंवा तुम्ही तात्काळ निकाल लावलेला नाही आहे, किंवा तुम्ही विद्यार्थ्यांना त्यांचे जो पेपर विथ आन्सर शीट आहे ते दोन्ही गोष्टी दिलेल्या नाही आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करत कशासाठी आहात? IBPSला वारंवार पेपर जर काढायला जीवावर येत असेल तर कंपनी बंद करून द्यावी IBPSने. जगामध्ये खूप साऱ्या कंपन्या आहे, MPSC तयार बसलेली आहे, TCS पेपर घेत आहे. तर तुमचा पेपर तुमच्या उत्तरासहित तुम्हाला IBPSला
नाही द्यायचा आहे. का बरं नाही द्यायचा आहे, त्याचं कारण काय, त्यांच्या जीवावर येत असेल वारंवार पेपर सेट करायला, मग न देण्यामागची दुसरी कारणं द्यावी. आणि स्पष्टता, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा ह्या गोष्टी आपल्याला IBPS मध्ये दिसून येत नाही. ह्याही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. बघा, काही लोक IBPSचं बरोबर आहे असे म्हणत असतील, पण जी तत्त्व आहेत त्या तत्वांना धरून कोणत्याही गोष्टी पार पडणं हे गरजेचं असते. कारण मला सांगा, मी जसं बोललो त्याप्रमाणे UPSC आहे, MPSC आहे, यांच्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्याकडे एव्हिडन्सच्या स्वरूपामध्ये अवेलेबल असतात. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, उत्तरसूची, उत्तर तालिका, सगळ्या गोष्टी. पण मग IBPSचं तसं का बरं नाही, म्हणून विद्यार्थ्यांना डाऊट येतोय, शंका येतोय. आणि गेल्या वेळेस जर 21 दिवसामध्ये रिझल्ट लावला असेल तर आता तुम्ही 45 डेज आहे, म्हणजे 40 डेज होऊन 45 डेज होऊन गेले. 5 जूनला परीक्षा संपली, जूनमधले 25 आणि आज 20 जुलै असं 20-21 जुलै आपण जर गृहीत धरतो म्हटलं तर कल्पना करा हे कुठच्या कुठं रिझल्ट गेलेला आहे. आणि म्हणून मित्रांनो, आणि त्याच्यातच जे आता विद्यार्थ्यांना, मी सुद्धा विद्यार्थ्यांना एक गोष्ट सांगितलेली आहे की तुम्ही तिथे व्हिजिट करता तर खरोखरच त्या ठिकाणी सेटिंग होत आहे का, तुम्ही सुद्धा सेटिंगसाठी प्रयत्न करा. म्हणजे करायचं नसेल तरीही म्हणजे किमान आपल्याला सत्य बाहेर काढता येईल. आणि तुमच्या कोणापाशी काही रेकॉर्ड असेल, काहीही समजा आक्षेपार्ह मजकूर म्हणा, मेसेज म्हणा, कॉल म्हणा, व्हिडिओ म्हणा, जे काही असतील, तो माझा नंबर आहे इथे. लक्षात घ्या, मी तुम्हाला नंबर देतो तर ह्या नंबरवर तुम्ही पाठवा. लक्षात घ्या, इथे नंबर देतोय. मग आपण ह्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची व्यवस्थित वाट लावू. लक्षात घ्या, हे नक्की आहे, हे लक्षात ठेवा. जर समजा काही समस्या निकालामध्ये होत असेल तर मी स्वतः त्यामध्ये पुढाकार घेईल. लक्ष द्या, 965777 आणि 9495 हा माझा नंबर आहे, ह्याच्यावर पाठवा. एका विद्यार्थ्याने डेअरिंग केली आणि त्याने सांगितलं की सर अशा प्रकारची बोलणी होत आहे, आणि त्याच्यामध्ये म्हणजे आणखी त्याने क्लिअरिटी दिलेली नाही, पण तो सांगत आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा व्यक्ती हा आपल्याला सेटिंग करण्यास पॉझिटिव्ह आहे. मग याच्यावरून आम्ही काय समजायचं. मग खरोखरच ज्या लोकांकडे प्रचंड पैसा आहे तर त्या लोकांचं सेटिंग होत नसावं का, असा त्या विद्यार्थ्याचा मला प्रश्न आहे. तर म्हणून तुम्हाला सांगतोय की निकाल तात्काळ लागणं गरजेचं आहे. हे अधिकारी काय म्हणू तर ह्यांना फक्त पैसा दिसतो. गोरगरिबांच्या कुटुंबामध्ये लक्षात घ्या, जे सुख येईल, आनंद येईल, त्या गोष्टी यांना आणायच्या नाही आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे, आणि तिथे असेही ठरलेलं आहे, असं ऐकिवात आहे की 5 म्हणजे गुणांसाठी 50,000 असं घेत आहे, 5 प्रश्न 50,000 असं घेत आहे, असं ते समजण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की ह्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लावलेला आहे. आणि शिक्षक भरती म्हणजे अतिशय त्रासदायक, जगात पहिल्या नंबरची त्रासदायक शिक्षक भरती झालेली आहे. अशी एवढी म्हणजे एवढ्या तुम्हाला सांगितलं की 2017ची भरती आणखी पूर्ण नाही, 2025ची आता पुढे पूर्ण होत आलेली आहे, आणि तीही आणखी पूर्ण व्हायचीच आहे. म्हणजे कारण मुलाखत यादीच्या फेऱ्या सुरूच आहे, म्हणजे फेरी हे सुरूच आहे, आणखी ते कंप्लीट झालेलं नाही आहे. लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आपण जर बघतो म्हटलंय तर 2025 मध्ये जी काही टेट झालेली आहे तर ती टेट कुठपर्यंत लांबेल हे सांगता येत नाही. आणि त्याच्यात आता त्यांनी तर कारण दिलंय पुन्हा, म्हणजे नाटक करण्यामध्ये हे प्रथम क्रमांक. आता काय सांगताय की ह्यांनी कोणाला दिलं होतं माहिती आहे का, की जसं आपण असं लक्षात घ्या, DED BED अपियरवाल्यांना संधी दिली होती, आणि त्या संधीमध्ये ते सांगत आहे की आता त्यांचा निकाल लागल्याशिवाय आम्ही निकाल लावणार नाही. अरे खोटं किती बोलता तुम्ही. महाराष्ट्रामध्ये शिक्षक लोकांची परीक्षा घेणार आहे, बोले तैसा चाले. तुम्ही बोलले होते की ह्यांचा निकाल आम्ही राखून ठेवल, ह्यांचा निकाल ह्यांच्या म्हणजे गुणपत्रक आम्हाला मिळाल्यानंतर लावेल, आणि त्याच्या आधी आम्ही बाकीच्यांचा निकाल जाहीर करेल. तर तुमच्या या हरामीपणा म्हणजे विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही का, त्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. आणि तुम्ही कशासाठी हे सर्व करता. तुम्ही त्या पदावर असणारा पगार सरकारने दिलेला म्हणजे तुम्हाला पुरत नाही का, नीतिमत्ता तुम्ही गमावून बसले आहे का, ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहे. कारण हे 17ची भरती जर 25पर्यंत पुरत असेल, एक भरती जर 8 वर्ष जर चालत असेल, तर त्या वर्गामध्ये जो आपण म्हणतो मूलभूत हक्कामध्ये शिक्षणाचा हक्क आपण ॲड केलेला आहे. आपलं भारतीय संविधान सांगतं की 21A नुसार प्रत्येकाला काय शिक्षणाचा हक्क आहे. मग तुम्ही त्या मूलभूत हक्काची पायमल्ली करत आहे, संविधानानुसार कायद्यानुसार तुम्ही दोषी आहे. मग ह्या गोष्टी यांना कळत नाही का. म्हणजे नुसतंच म्हणायचं की आम्ही 2020 शैक्षणिक धोरण त्याच्यानुसार हे करतो ते करतो, बाकी गोष्टी तुमच्यानं काय म्हणून सांगा. निकाल जे लावायचा आहे तो वेळेत लावा. लोक एजबार होत आहे, लोकांची एज निघून जात आहे, पाहिलेली स्वप्नभंग होत आहे. बघा, जे या शिक्षक भरतीमध्ये ज्यांनी व्यावसायिक पात्रता सिद्ध केलेली आहे, त्याच्यामध्ये आपण DED म्हणा, BED म्हणा, MAD म्हणा, लक्षात घ्या. तर ह्या सगळ्या लोकांचे स्वप्न आणि एज कुठे गेलेले आहे.
40पर्यंत एज गेलेले आहे, काही लोकांचे 40पर्यंत जात असताना सुद्धा मॅरेज झालेली नाही आहे, या लोकांनी दोषी कोणाला धरायचं? तर म्हणून या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला त्या IBPSचा दोष नाही, कारण या हरावांनी काय केलं आहे, त्या IBPSला हे केलेलं आहे, कंडक्ट केलेला आहे, गरजच नाही आहे. जसं TETचा पेपर तुम्ही कंडक्ट करू शकता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, तुम्हाला TITचा करता येत नाही का? तर अशा लाख गोष्टी या म्हणजे आपल्या TIT परीक्षेमध्ये त्रुटी काढण्यासारख्या आहे. म्हणून मित्रांनो, आता तुम्हाला सांगतो की आपण आवाज उठवल्याशिवाय काही चालणार नाही आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं, तुमच्यापर्यंत अशी कोणती आक्षेपार्ह गोष्ट आली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची, जसं मी आधी नंबर दिला त्या नंबरवरून डायरेक्ट तुम्ही मेसेज करा, कॉल करा आणि 100% आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या विरोधात निकाल लागल्यानंतरही फ्रॉड झालं असं जर समजलं तर डायरेक्ट आपण काय म्हणू, याच्यावर नक्की कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न करूया. मित्रांनो बघा, तर हे आपल्या अभियोग्यताधारक बांधव भगिनींच्या म्हणजे भविष्याशी, करिअरशी जर खेळत असेल तर आपण ह्यांची सुद्धा गय करणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि प्रत्येक अभियोग्यताधारकापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. थँक्यू सो मच.